गणपती बाप्पा मोरया. आज आपण चिंतामणी थेऊर गणपती बाप्पांच्या या दरबारामध्ये आहेत. अतिशय सुंदर भव्य दिव्य असं हे गणपती बाप्पाचं दरबार आहे. सुंदर असं महाद्वार आहे. बाहेर जाण्याचा मार्ग पण अतिशय प्राचीन आणि अतिशय देखीव आणि रेखीव आहे. हे जे बांधकाम आहे या मंदिराचं अत्यंत रेखीव आहे आणि देखीव पण आहे. खूप सुंदर आणि अत्यंत सुटसुटीत मोकळं मोकळं असं चिंतामणी भगवंत गणपती बाप्पा अर्थातच सगळ्यांची चिंता दूर करणारे. चिंतामणी शब्द ऐकला कीच आपल्या लक्षात येतं ते म्हणजे की चिंतामणी असा एक काल्पनिक शब्द आहे किंवा एक काल्पनिक वस्तू पण आहे चिंतामणी. की जी आपण ऐकतो, जी आपल्याजवळ असल्यानंतर मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपण मागाल ती वस्तू आपल्याला मिळते. जसं की कल्पतरू वृक्ष असतं तसं चिंतामणी पण एक वस्तू असते. आता हे चिंतामणी म्हणजे सगळ्यांना पाहिजे तर मिळणार. अर्थात या गणपती बाप्पांना पण चिंतामणी म्हटलेले आहे. अर्थात सगळ्यांना पाहिजे ती इच्छा पूर्ण करणारे देवस्थान म्हणजे चिंतामणी. दुसरी एक गोष्ट आहे, हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे चिंतामणी गणपती थेऊर, आपल्या लक्षात येतं की तो म्हणजे आपल्या या देवाचं नाव सगळ्यांच्या लक्षात येतं. ते म्हणजे आपण जेवढे काही विवाहित आहेत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडत असताना चिंतामणी थेऊरम असं आपण ऐकलेलं असतं. त्यामध्ये अष्टविनायकांचे जसं गिरिजात्मकम लेण्याद्री गिरिजात्मकम सुरवरम असं जे आहे ते सगळ्या गणपतीचे नावं ज्या मंगलाष्टकामध्ये आहेत त्यापैकीच हे चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे. फार प्राचीन मंदिर आहे हे. एक म्हणजे महामुनी जे असतात ऋषीमुनी त्यांच्या काळापासून इथे तपस्या झालेली आहे. खूप सुंदर आणि खूप देखाऊ मनमोहक अशी मूर्ती गणपती बाप्पाची इथे आहे आणि अतिशय प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये. आणि जेव्हा आपण मूळ गाभाऱ्यामध्ये जातो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, ते तर तिथे असं अद्भुत शक्ती आहे. जसं की आपण दर्शन घेतो तर प्रचंड ऊर्जा आपल्याकडे येते तिथे दर्शन घेत असताना. कुठल्याही प्रकारची गर्दी धक्काबुक्की वगैरे काही गाभाऱ्यामध्ये नसते. अत्यंत सुंदर प्रकारे दर्शन घेता येतं. सिंगल लाईन मध्ये सगळे जातात. त्यानंतर थोडंसं मागे सरकून आपल्याला असा चांगला प्रकारे नमस्कार करता येतो देवाला वाकून. त्यानंतर बसून आपण दर्शन घेऊ शकतो, माथा टेकवून दर्शन घेऊ शकतो. अतिशय सुटसुटीत. आणि बाहेर जे आहे सभा मंडपामध्ये ते पण खूपच सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम जे आहे ते खूप बघण्यासारखं. पायाखाली पण आपण जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा सगळ्या या प्राचीन दगडावरती अत्यंत पवित्र वाटतं आणि पायाला असं एकदम थंडावा आणि थोडंसं असं पायाला स्पर्श. त्यानंतर आपल्या पायाला कुठली इजा होत नाही. अतिशय सुंदर असं पायाला सुद्धा आहे. आणि वरती आपण जेव्हा सभा मंडपातून जेव्हा आपण दर्शन बारीला जातो तेव्हा तिथे जे असणारं जे लाकडाचं छत आहे वरती डोक्यावरती आणि लाकडाचे खांब आहेत त्या छताला लावून, ते पण अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे आपण जेव्हा दर्शन रांगेमध्ये जात असतो तेव्हा त्या लाकडाच्या छताखाली जेव्हा आपण उभं राहून असं गोल गोल दर्शन रांगेमध्ये जातो तेव्हा अतिशय सुंदर असा अनुभव येतो की जसं की आपण एखाद्या तपस्या करण्यासाठी एखाद्या गुफेमध्ये बसलेलो आहे, एखाद्या गुफेमध्ये गेलेलो आहे. आध्यात्मिक ऊर्जा जी आहे ती प्रचंड आपल्याकडे अशी येत असते आणि आपल्याला वाटतं की आपण काहीतरी वेगळ्या अशा आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आलेलो आहोत. ते लाकडी जे बांधकाम आहे ते फारच सुंदर आहे. असं हे गणपती बाप्पाचं मंदिर चिंतामणी थेऊर येथील. त्यानंतर माधवराव पेशवे जे आहेत ते आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते इथेच राहिले होते या मंदिरामध्ये. इथे सुद्धा त्यांनी या मंदिरामध्ये त्यांचा हातभार लावलेला आहे. त्यांनी निजामांच्या विरुद्ध ज्या लढाया केल्या त्यावेळेस सुद्धा ते पुण्यावरून इकडे आले आणि शेवटचा काळ तर त्यांनी इथेच घालवलेला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर. त्यानंतर त्यांच्या पत्नी जे आहेत माधवराव पेशव्यांच्या रमाबाई, त्यांचे इथं तुलसी वृंदावन सुद्धा आहे. ते सुद्धा फार असं ऊर्जा देणारं आहे. त्यांचं चरित्रही फार सगळ्यांना ऊर्जा देणारं आहे.
अशा प्रकारचं हे मंदिर आहे. इथे रोज भक्तांची गर्दी असते, ये जा असते. खूप दूरवरून भक्त या ठिकाणी येत असतात गणपती बाप्पांचे. अर्थातच अष्टविनायकांचं दर्शन घेण्यासाठी जी भक्तांची लाईन लागलेली असते ती इथे येतेच. आणि अष्टविनायकांपैकी असणारं हे चिंतामणी गणपती बाप्पाचं मंदिर. अर्थातच इथे येण्याचा योग म्हणजे खूपच महत्त्वाचा योग आहे, मोठा योग आहे. गणपती बाप्पांची भक्ती आपल्या मनामध्ये असल्यानंतर गणपती बाप्पा आपल्याला त्यांचं दर्शन देतातच, घेऊन येतातच, यात काही शंकाच नाही. आणि म्हणून अष्टविनायकांची यात्रा करत असताना आपल्याला नक्कीच या चिंतामणी गणपती बाप्पाचं दर्शन होतच. असे खूप सुंदर आहे. जे पुण्याच्या आजूबाजूला राहतात त्या सगळ्यांना गणपती बाप्पा खूप जवळचे आहेत इथे दर्शन घेण्यासाठी. जे पुणे साईडला कधी फिरायला येतात त्यांच्यासाठी पण हे गणपती बाप्पाचं मंदिर खूप इकडे पुणे साईडला आल्यानंतर दर्शन घेण्यासाठी फार जवळचं असतं त्यांच्यासाठी. आणि काही जण घरूनच स्वतःहून म्हणजे फक्त इकडेच बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. डाव्या सोन्याचे हे गणपती बाप्पा आहेत. खूप सुंदर असं मंदिर आणि ऊर्जा देणारं असं हे केंद्र जणू काय फारच छान आहे. आपलाही कधी योग आल्यानंतर नक्कीच इथे या, इथली ऊर्जा अनुभवा आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. सगळ्यांना गणपती बाप्पांच्या चरणी साष्टांग दंडवत. गणपती बाप्पा मोरया.